रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी विजय गाडवे. आज आपण अशा एका प्रगतशील बागायतदारांना भेटण्यात आलो आहे मोरगाव येथे. ते स्वतःच त्यांची ओळख सांगतील. माझे नाव भालचंद्र गणपत गारडे आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आबा गार्डी म्हणून इथं प्रसिद्ध त्यांचं क्षेत्र आहे. तर त्यांनी कांदा, हा लागणीचा कांदा, त्यांची लागण तारीख सांगा. 25 ऑक्टोबर 25 ऑक्टोबरला यांनी ही सरी पद्धतीने यांनी रोपाची लागण केलेली आहे. हा 2 एकरचा कांदा, तिकडे एक प्लॉट, हा इकडे एक. ह्या प्लॉटला सुरुवातीला आपण नॅनोशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन ह्याची पहिली एक खालून ड्रिंचिंग दिली होती. आणि शेतकरी मित्रांनो, ह्याच्यात कांदा प्लस ऊसाची लागण आहे, त्या दोन्हीसाठी पण आपण ह्याच दिला होता. तर पहिल्या डोसमध्ये तुम्हाला फरक काय जाणवला? पहिल्या डोसमध्ये फरक म्हणजे कांद्याला काळोखी वगैरे ते माना बिना एकदम म्हणजे आणि मर, सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांची काय होती? मर कमीच आहे ना. आणि तुम्ही रोप दुसरीकडून घेतली होती का तुमची स्वतःची होती? नाही, घरची बी काय होती ना, दुसऱ्याकडून बी आणली होती. आता शेतकरी मित्रांनी यांनी रोपाची लागण केल्यानंतर आपला पहिला एक डोस दिला. याच्यात तुम्ही बाकीचं जसं शेतकरी सांगतात की आम्ही 2 पिशव्या आणून टाकल्या, 3 पिशव्या, असं केमिकल मधलं काही टाकलं? काहीच टाकलेलं नाही. म्हणजे रासायनिक मधलं यांनी काही टाकलेलं नव्हतं. आपल्या फक्त रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनावरती यांनी हा कांदा करायचं ठरवले, म्हणजे जैविक पद्धतीने. शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटसाठी आपण फक्त रामा ॲग्रोटेकच वापरण्याचं त्यांना सांगितलं होतं. त्यांनी पण ते मान्य केलं, आपल्या कंपनीवरती विश्वास ठेवला. ह्या प्लॉटमध्ये रासायनिकमधलं काही नाही. जसं शेतकरी सांगतात की आम्ही 3 बॅग आणल्या, 4 बॅग आणल्या, टाकल्या, पण कांद्याला काही रिझल्ट आला नाही. तसं तुम्हाला काही कमतरता वाटते का की बॅग टाकले नाहीत आणि आपला कांदा? नाही, काहीच कमतरता वाटत नाही. आणि त्या 1 महिन्यानंतर आपण यांना दुसरा डोस दिला, बायोसमृद्धीनंतर आपल्याला काय कांद्याचे कलर, कांद्याला कलर आणि साईज चालू झाली. आपण जे म्हणतो ना, एक साईजचे कांदा, तर एक साईजच कांदा चालू झालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हा जारवा बघा. सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठल्याही पिकाचं मूळ आणि पान. तर कांदा पिकात पात जेवढी तुमची चांगली हिरवी आणि मुळं जेवढी जास्त असतील तेवढं त्या पिकात टवटवीतपणा आणि हिरवेगारपणा येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुळीसाठी आपल्या कंपनीचं रूट मॅजिक म्हणून जे यांना वापरायला तर त्याचा कसा रिझल्ट आहे? त्याचा एकच नंबर रिझल्ट आहे. रूट मॅजिक हे वापरल्यानंतर असे मुळे झालेत बघा, लांब लांब. या प्लॉटमध्ये बघा, हा आम्ही हातात घेतलाय तोच कांदा नाही, तर सरसकट बघा, या इकडं हा कांदा बघा, सगळी साईज एकसारखी चालू झाली. अजून मानामध्ये अजून त्याच्या बरीचशी रग आहे. हा ज्यावेळेस ह्या माना पूर्ण खाली बसतील त्यावेळेस हा कांदा कमीत कमी 500 ग्रॅमपर्यंत होईल. आता हा कांदा 350 भरतोय. तर मित्रांनो, या आंबे परिसरात आबा गार्डी म्हणून हे प्रसिद्ध बागायतदार आहेत. तर त्यांनी आपल्या शेतात जैविक कांदा पिकवलाय. तर फक्त रामा ॲग्रोटेक या उत्पादनावरतीच त्यांनी हा कांदा पूर्णपणे आणलेला आहे. तरी आपल्याही शेतात असा कांदा आपल्याला वाटलं काढायचं आहे असा, तर त्यासाठी रामा ॲग्रोटेकशी एकदा संपर्क करा. मोरगावमध्ये आपलं मोरे एजन्सी या नावाने कंपनीचं आउटलेट आहे. शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं असतं की कांद्याला खर्च, खुरपणी, कांदा लागण, ह्याची जो खर्च आहे ते आपण त्यांना विचारू. कांद्याचा आणि रेग्युलर तुम्ही कांदा करत होता दरवर्षी, त्याचा खताचा खर्च आणि आत्ताचा खर्चाचा फरक? ह्याला कमी खर्च येतो, म्हणजे रेग्युलरपेक्षा कमी खर्च. जसं आपण केमिकलची 3 पोते 4 पोते आणली, तसं ह्या एका डोसला किती खर्च आलाय? एका डोसला 1500 ते 1600. एका डोसला. तसं 2 डोस घेतले आपण 3000 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, रासायनिक मध्ये तुम्हाला एकच बॅग 2100 रुपयाला बसेल आणि एकराला 1 बॅग टाकून चालत नाही. कमीत कमी 2 ते 3 बॅग पाहिजेच. मित्रांनो, हा गरवी कांदा आहे. या गरवी कांद्याचं जीवनमान असतं 4.5 ते 5 महिने, पण यांचा कांदा 3.5 महिन्यातच काढा येतोय. 3.5 ते 4.5 म्हणजे कमीत कमी 110 दिवसातच ह्यांचा कांदा काढायला येतोय. तर शेतकरी मित्रांनो, 110 दिवसात गरवी कांदा कधीच काढायला येत नाही. पण आपल्या ॲग्रोटेकच्या खतांनी कमाल केली आणि त्यांना 3.5 महिन्यातच कांदा काढावा लागणार आहे, एवढी साईज होईल. तर आपले प्रसिद्ध बागायतदार आबा गार्डी यांनी आपल्या कंपनीला वेळात वेळ दिला. त्यांनी आपल्या कंपनीसाठी आणि शेतकऱ्यासाठी बहुमोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचं कंपनीकडून धन्यवाद.